खामसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायतच्या वतीने एरोप्लेनचे उद्घाटन। कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्रशाला या शाळेतील इयत्ता 5वी वर्गातील विद्यार्थ्यांना 100 बेंचचे वाटप करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी एरोप्लेन बसवण्यात आला आहे। याचे उद्घाटन धनंजय शेळके यांच्या हस्ते करण्यात आले। खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील इयत्ता 5वी वर्गातील विद्यार्थ्यांना 100 बेंच देण्यात आले व एरोप्लेनही ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने 15व्या वित्त आयोगातून बसवण्यात आला आहे। त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत। यावेळी सरपंच अमोल पाटील, उपसरपंच दयानंद पाटील, ग्रामविकास अधिकारी अशोक आमले, मुख्याध्यापक पवार सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राम शेळके, ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे, महेंद्रकुमार शेळके, मनोहर लोहार, श्रीराम शेळके, राहुल शेळके, अनिल बाबर सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे नाव आयशा खयूम शेख आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल खामसवाडी शाळा आहे। ग्रामपंचायत तर्फे आम्हाला बसायला बेंच दिले आहेत। पहिल्यांदा आम्ही खाली बसत होतो तेव्हा बसायला त्रास होत होता। आता बेंच दिल्याबद्दल वैष्णवी हरप्रसाद बनसाळी। आम्हाला मॅडम शिकवताना त्रास होत होता खाली बसून, मग ग्रामपंचायत तर्फे आम्हाला बेंच दिल्या। मग आम्ही खाली बसल्यानंतर आम्हाला बोर्डकडे शिकवण्यात लक्ष केंद्रित होत नव्हतं। मग ते ग्रामपंचायत त्यांनी तर्फे आम्हाला बेंच दिल्या। मग आता आमच्या वर्गात आता अभ्यासाला लक्ष केंद्रित। माझे नाव सिद्धी आहे। आमच्या शाळेचे नाव जिल्हा प्रशाला हायस्कूल खामसवाडी आहे। ग्रामपंचायत तर्फे आम्हाला बेंच दिल्या आहेत, त्याबद्दल माझे नाव साई शरद यादव आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला खामसवाडी आहे। मी आता 5वी मध्ये आहे। पहिल्यांदा आम्ही खाली बसत होतो, खाली बसल्यामुळे आम्हाला त्रास होत होता। ग्रामपंचायत तर्फे आम्हाला बेंच भेटल्या। आता आम्हाला त्रास होत नाही। ग्रामपंचायतला आमच्या राहिले। आम्ही शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला खामसवाडी। आम्ही 5वीत होतो तेव्हा आम्ही खाली बसत होतो, त्यामुळे आम्हाला पायाचे गोटे ती दुखायचे, मुंग्या यायच्या पायात। तर ग्रामपंचायत समस्याने बेंच आणून दिल्या। बेंच आणल्यामुळे आमचे गोटे पायाची दुखायचे कमी झाले। मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला खामसवाडी। आमच्या प्रशालेला काही बेंच कमी होते किंवा शालेय सुविधा कमी होत्या, ह्याची नोंद ग्रामपंचायत खामसवाडी सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी ग्रामसेवक साहेबांनी घेतली आणि आमच्या प्रशालेला ग्रामपंचायतकडून साधारण 100 बेंच दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा कमी होत्या, विद्यार्थ्यांना जो त्रास होत होता तो आता कमी झाला आहे। विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं बेंचवर बसून अध्ययनाचं काम करतात, त्यांना कुठल्या अडचणी येत नाही। ग्रामपंचायतनं हे जे औदार्य आमच्या प्रशालेबद्दल दाखवलं त्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच, त्यांची पूर्ण टीम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांचं प्रशालेचा प्रमुख या नात्यानं मी खूप खूप आभारी आहे। त्यांचं खूप ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून 100 बेंच आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरो प्लॅन्टचं विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सेवेत आज लोकार्पण झालेलं आहे। आरो प्लॅन्ट देण्याच्या मागटला उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना जे पाणी ज्या टाकीतलं प्यावं लागायचं प्लास्टिकच्या टाकीतलं, तर ते पाणी पासून आरोग्याला समजा दुष्परिणाम होत होते, तरी विद्यार्थ्यांना घरी आता प्रत्येकाच्या घरी जारचं पाणी पिलं जात आहे। परंतु शाळेत जर पाणी प्यायचं म्हणलं तर आपापली बॉटल जरी आणली
तरी ती बॉटल पुरायची नाही. त्याच्यामुळं पुरेसे पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस विद्यार्थ्यांना विचारला तुम्हाला काय पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी प्रथमतः म्हणजे आम्हाला शुद्ध पिण्याचे पाण्याची गरज आहे आणि दुसरी बेंचची. तर बेंच काय व्हायचं, खालून येता जाता प्रार्थनेहून येता जाता समजा बसताना त्यांना स्टाईल फरशी असल्यामुळं पहिलं फरशी जी होती ती शाबादी फरशी होती, त्याच्यामुळं ती भागायचं. पण आता ही स्टाईलची फरशी थोडं बी बाहेरून मैदानावरून जरी आलं तरी मळती त्यांचा गणवेश ही बसत घाण होत होता. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना बसायला अध्ययन करायला त्यांना सोपं झालंय. त्याच्यामुळं आज शाळेच्या बेंच 100 दिलेत, आरो प्लांट दिलाय आणि भविष्यात आम्ही शाळेला सौर ऊर्जा आणि एक शौचालयाचं युनिट आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेच्या बोलक्या भीती या सुद्धा करणार आहोत. शाळेकडे ज्या काही आम्हाला मागणी होईल विद्यार्थ्याकडून, शिक्षकाकडून किंवा शालेय प्रेमी नागरिकाकडून, पालकाकडून त्या मागणी पूर्ण करणार आहोत. आणि शाळेच्या परिसरात आम्ही CCTV कॅमेरे ह्या मार्चच्या अखेर साठे चौक ते शाळेपर्यंत CCTV कॅमेरे आम्ही बसविणार आहोत. त्याची तरतूद केलेली आहे, त्याची मंजुरी यायची राहिलेली आहे. ग्रामसेवकाला सरपंचाचं